बताता हूँ कि अकेला गेंदबाज है जिन्होंने इस अंडर बॉक्स क्रिकेट में 2 ओवर एक ही मैच में दोनों ओवर मेडन डाली है। ये वो गेंदबाज है जावेद शेख। गेंदबाजी मार्ग पर तैयार, एक दोनों की दोनों ओवर मेडन फेंकी थी। ऐसा किसी ने अब तक किया नहीं है टेनिस क्रिकेट में। अगर आप ओलंपिक क्रिकेट खोल के देख लो, चाहे अंडर क्रिकेट खोल के देख लो, तो उसमें ऐसा कोई करने वाला गेंदबाज नहीं होगा जिसने दोनों की दोनों ओवर, एक ही मैच में जो 2 ओवर मिलती है गेंदबाज को, दोनों ओवर मेडन डाली थी फास्टल के मैदान पर। और इस वक्त आप देख सकते हैं व्हाइट गेंद आती हुई, पहली गेंद डॉट आई, उसके बाद व्हाइट बॉल। क्योंकि एक तरफ अच्छी टीम है, बोईसर पैकर्स भी अच्छी रन रन बनाए थे पिछले मैच में। 42 टारगेट दिया था, उसको डिफेंस किया। पिछले मैच में उतनी अच्छी बैटिंग हुई नहीं क्योंकि प्रैक्टिस नहीं, ऐसा कहा उनके कैप्टन ने। लेकिन अब क्वार्टर फाइनल में अपने आप को अगर देखना है तो अच्छा खेलना होगा। और ये गया पहला विकेट सीधा बैनर पे लगता हुआ। और आज ही ये हमारे प्रभाकर भाई यहाँ पे आए थे और इस टूर्नामेंट को के बैनर पर जाकर लगी है ये गेंद। शुभकामनाएं देखे गए इस टूर्नामेंट को। और अगले बल्लेबाज आएंगे सुमित संतोष। पहले मैच में भी नाराज किया, इस मैच में भी नाराज किया। पिछले मैच का हीरो अमन अभी भी नो स्ट्राइक पर है। गेंदे हो चुकी है, 2 रन बन चुके हैं, एक वाइट का, एक रन आता हुआ। दोनों टीम तगड़ी टीम है। और स्वीप के अच्छी फील्डिंग, यहाँ पे रनआउट का मौका, यहाँ पे सद्दा में 1 रन मिलेगा, बल्लेबाज को लग के गई है। सिंगल से स्कोर बोर्ड आगे जाएगा, स्कोर बोर्ड 2। गेंदे हो चुकी है इस वक्त, 3 रन बन चुके हैं, 2 पहले ओव्हर चलते हुए इस वक्त बीच मैदान में। अगदी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक सुरू आहे आणि जावेद आपल्याला पाहायला मिळतोय। जावेद तैयार है, गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाज तैयार है, बल्लेबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर। चौथी गेंद, अच्छी गेंद और अच्छा स्ट्रोक केलाय, अमन इनफॉर्म खिलाड़ी है। ग्राउंडिंग स्ट्रोक केला, गेंद गई है इस वक्त बाउंड्री लाइन के पार आता हुआ, अच्छा रेस मस्त बजाओ। मास्टर, 4 गेंदों में रन बन चुके 6 इस वक्त स्कोर कार्ड पर। अच्छा स्ट्रोक खेला अमन ने, ओवर पिच गेंद थी, ड्राइव किया ऑफ गेंद, ऑफ साइड में गैप को ढूंढा। फिर से एक बार गेंदबाज तैयार जवेद। हल्के हाथों से खेला, अच्छा टप्पा पे रखा गेंद को इस वक्त। सिंगल से स्कोर बढ़ा के जाएगा। लगभग देखा जाए तो अंडर बॉक्स क्रिकेट की बड़ी बड़ी टूर्नामेंट में नजर आती हुई। इसके बाद वाईबीसीसी चषक 30,000 की प्रतियोगिता नजर आएगी। उसके बाद 1 लाख का बड़ा पारितोषिक खिलाड़ी गांव में, खिलाड़ी मैदान पर हमें नजर आएगा। अनिकेत राउत यानी कि बाप्या, इनके माध्यम से ये ऑर्गेनाइज की हुई टूर्नामेंट। अच्छा स्ट्रोक खेला है, डिक्लेयर जोन में गेंद गई है। 1 ओवर के बाद स्कोर कार्ड पर लगे 8। यस मास्टर बजाओ। थैंक यू डीजे मास्टर। दूसरे ओवर लगकर गेंदबाजी मार्ग पर, गेंदबाज तैयार। पहले ओवर में रन बने 8, चले स्पीडअप रखे खेल को। गेंदबाज मिस्टर अयान रेहान गेंदबाजी मार्ग पर तैयार।
अच्छी गेंद ऑन साइड में खेला, रनआउट का मौका है। ओ, गड़बड़ थोड़ी हो गई है, लेकिन अंपायर अब बताएंगे, तीसरे अंपायर का सहारा लेंगे। आउट का कॉल है और तीसरे अंपायर का सहारा लिया है। देखना होगा सॉफ्ट डिसीजन आउट यहाँ पे आता हुआ कीपर के द्वारा, थोड़ी गड़बड़ होती हुई, लेकिन देखना होगा यहाँ पे सॉफ्ट डिसीजन आउट आ चुका है और अंपायर ने रेफर किया है। सब डिसीजन अंपायर अपने जगह पे जाकर दे देंगे, फिलहाल पेंडिंग है। चेक किया अंपायर ने और आउट का इशारा आता हुआ, जहाँ पे सबको दिखा था, लेकिन अगर टेक्नोलॉजी है डाउटफुल है तो उसका यूज होना भी जरूरी है, और वही किया समीर खान ने। इस वक्त इशारा कर दिया थर्ड अंपायर की तरफ, सॉफ्ट डिस्मिसल आउट भी दिया था। नए बल्लेबाज आएंगे, गोलू, सुमित। रनआउट होना किसी को पसंद नहीं है, लेकिन रनआउट के रूप में लौटना पड़ा सुमित को। तैयार गेंदबाज दूसरी गेंद लेकर स्वीप करना चाहते थे इस वक्त कीपर, फिर से एक बार थोड़ी गड़बड़, और पहले अटेम्प्ट में गेंद हाथ में नहीं आ रही कीपर के। पकड़ना होगा, क्योंकि जब अच्छी गेंदबाजी होती है तो फील्डर का साथ मिलना बहुत जरूरी है गेंदबाज को। अच्छी गेंदबाजी रेहान तैयार, स्वीप किया इस वक्त, अच्छी फील्डिंग, रन आउट का मौका, पीछे पीछे खड़ा रहना है। हमेशा ये ध्यान में रखना है किसी भी गेंदबाज को, जब भी थ्रो आने आपकी तरफ आ रहा है तो आपको स्टंप के पीछे कवर करना जरूरी है, रन आउट मिल जाता। तीन गेंदे हो चुके हैं, रन बन चुके हैं 9। अच्छी गेंदबाजी होती हुई, अच्छे टप्पे पर ये गेंदबाजी, अच्छी फील्डिंग भी नजर आती हुई। फिर से बार अच्छा स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, क्या बात है, सुपर। यहाँ पे स्टॉप आता हुआ, कमाल की फील्डिंग नजर आती हुई, अच्छा स्ट्रोक, उतनी अच्छी फील्डिंग। चार गेंदे हो चुके हैं, एक ही रन खर्च किए, अच्छी गेंदबाजी, रेहान तैयार फ्रॉम द विकेट। अच्छी गेंदे, फिर से एक बार सीधी गई हाथों में, डॉट बॉल। अभी भी अगर देखा जाए तो रोक के रखा है, अच्छी गेंदबाजी, अच्छे टप्पे पर अच्छी तेजी से गेंद आ रही है। अब देख सकते हैं, क्या बात है। तैयार गेंदबाज रेहान, अमन स्ट्राइक पर, पांच गेंदों में सिर्फ एक रन खर्च किए। लास्ट बॉल, ये भी गेंद, अच्छी गेंद, सिंगल के लिए आते हुए एक रन जरूर मिलेगा। और अच्छी ओवर, बढ़िया ओवर, 2 ओवर के बाद स्कोर कार्ड पर सिर्फ 10 रन लगे। क्या बात है, कमाल की गेंदबाजी रेहान के द्वारा इस से। मास्टर जाऊया आपण मॅच कडे, 12 बॉल 10 झालेले आहेत। अमन स्ट्राइक वर, नो स्ट्राइकला गोलू, गोलंदाजी मार्क वर गोलंदाज तैयार हसन आपल्याला पाहायला मिळतोय। तर तैयार गोलंदाजी मार्क वर, पहिलाच बॉल। यावेळेस मात्र चांगला बॉल येतोय, डॉट बॉल येतोय, अप्रतिम। मात्र यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं, डॉट बॉल येतोय। दुसरा बॉल घेऊन अहमद तैयार, चांगला टप्पा आहे, एच लागलाय, आणि इकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू केला आहे सिंगल साठी। सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर आहेत। चांगल्या वेगाने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत असताना पूर्ण तयारीनिशी बोईसर पॅकर्स, प्रॅक्टिस डेली असते ना, त्या डेली प्रॅक्टिसमुळे मात्र आपण बघू शकतात हे काम मैदानामध्ये होत राहते। फटका सजवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, आणि डॉट बॉल येतोय, चांगली फिल्डिंग होत असताना रेहान आपल्याला पाहायला मिळतोय। 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, 11 धावा धावफलकावर आहेत। चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होणार, समोर गोलू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र रनआउटची संधी, रनआउट होता, ज्या बेच्या हातामध्ये बॉल आला नाही,
चांगली बॉलिंग मात्र चांगलं प्लॅनिंग केली होती इकडे मात्र फिल्डरने. जावेदने मात्र सोपा चान्स घालवला जिथे मात्र अमनला बाद करता आलं असतं. अगदी अचूक थ्रो होता, वेगाने फेकला होता. अमन मात्र दूर होता. चेंडू पकडला असता, स्टॉपला लावला असता तर मात्र विकेट मिळालं असतं. 12 धावा झाल्या. चांगला बॉल आहे मात्र इकडे सिंगल अगदी पाहायला मिळते. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा 5 बॉलमध्ये 3 खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 13 स्कोर कार्डवर सरळ बॅटने खेळला आणि 4 धावा शेवटच्या बॉलवर ओव्हर पिच बॉलला फटका खेळलाय. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 17-17 एस द मास्टर. कडे मास्टर. चला स्पीडअप ठेवा बोईसर पेकर. चला फटाफट चौथ्या ओव्हर मध्ये गोलंदाजाला बोलवा. 3 ओव्हर 17 धावा आणि शेवटचं ओव्हर गोलंदाजी मार्कवर राजू. अमन स्ट्राईकवर आहे. एक संधी मात्र मिळाली जिथे गोलूला आणि त्याचा फायदा उचलला. चौकार खेचलाय त्याने. राजू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आपण पोहोचला. 17 धावा धावपलकावर आहेत. पहिला बॉल खराब किपिंग मात्र इकडे आपण बघू शकतात. पहिला बॉल वाईड आहे परंतु कीपर कडून झाले चुकी. 1+1. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19-19. गेंदबाजी अच्छी की थी हसन ने लेकिन कीपिंग उतनी अच्छी नहीं है. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. पुण्याला वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 20-20 स्कोर कार्डवर शेवटचा अंतिम ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा झालेल्या आहेत. त्यावेळेस मात्र फुल टस होता. पायावर डायरेक्ट चेंडू आदळलाय. एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 21 धावा धावपलकावर. 21 आतापर्यंत झालेल्या आहेत जिथे मात्र आपण बघू शकता चौथं षटक मार्गस्थ आहे. राऊंड द विकेटचा मारा राजू हा गोलंदाज पाहायला मिळतोय. दुसरा बॉल जाईल. स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग नाही होत आहे. एकदा मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 धावा धावपलकावर आहे. 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉल मध्ये 5 धावा खर्च करतोय गोलंदाज. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सरळ मात्र फटका खेळलाय. रनआउटची संधी. ओ हो. एक धाव मात्र आपण भविष्यात पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23 स्कोर कार्डवर. 3 बॉल मध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर दोन्ही वाईट आले होते आणि त्यानंतर 3 बॉल चांगले टाकलेले. खरा बॉल आणि त्यावर मात्र विकेट आहे. अगदी आपण बघू शकतात. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24-24 विकेट आलाय म्हणचा यश
थँक्यू मास्टर. फायटर क्रिकेट क्लब तर्फे आयोजित सरपंच चषक 2026 अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकता ग्रामपंचायत सरावलीचे सरपंच साहेब आनंद जितोडी यांच्या नावाने ही स्पर्धा आणि चौथं षटक आपल्याला पाहायला मिळते जिथे 4 बॉल झालेले आहेत, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल झालेले, 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 24 झालेले आहेत. आणि इकडे बेट केलंय यावेळेस मात्र चांगलं कॅरी केले. ओ हो, खराब फेकी होती, खराब फेकी होती कीपर कडून. अगदी आपण बघतो बॅकअप साठी यावेळेस आपण बघू शकता आला होता जावेद आणि त्यामुळे मात्र आपण बघू शकता विकेट आलाय एस मस्त बजाव. थैंक यू मस्त. ए भाई कहाँ फेंक दिया था, अच्छा हुआ कि बैकअप में था जावेद, नहीं तो एक्स्ट्रा के मिल जाते. अच्छा. दो गेंदे बची, 24 लगे स्कोर कार्ड पर, स्ट्राइक पर बल्लेबाज तैयार. सीधा हाथों में गया, रनआउट का मौका है और रनआउट मिल जाएगा. लास्ट बॉल आशीष स्ट्राइक पर रहेंगे, फिर से एक बार रनआउट विकेट एस. मास्टर. लास्ट बॉल ऑफ द ओवर 24 स्कोर कार्ड पर कितने आगे आखिरी गेंद पर, सिंगल डबल चार विकेट डॉट क्या रहेगा इस गेंद पर देखना होगा. लास्ट बॉल, लास्ट बॉल पर भी मिल जाएगा रन आउट विकेट. और 24 लगे 25 रनों का लक्ष्य है इस वक्त. आप देख सकते हैं टीम बॉयसर पैकर को 24 गेंदों में 25 बनाने से. थैंक यू मास्टर. यस, कल के सुपर 8 के मैचेस आपको देखने मिलेंगे जहां पे टी शर्ट आपको दिए जाएंगे ऑर्गेनाइजर टीम के ओर से. 8 टीम को टी शर्ट दिए जाएंगे लेकिन व्हाइट ट्रैक पर आना कंपलसरी है. व्हाइट ट्रैक कंपलसरी रहेगी. आप 5 ओवर के मैचेस होंगे. ठीक 7 बजे रिपोर्टिंग टाइमिंग रहेगा. 7:15 बजे टॉस होगा और 7:30 बजे मॅच ऑन होगी. पहिली मॅच, पहिली मॅच क्वार्टर फायनलची अगदी बरोबर वेळेवर उद्या खेळवण्यात येणार आहे. क्वालिफाय झालेल्या 8 टीमला टी शर्ट देण्यात येणार आहे ऑर्गनायझर टीम कडून म्हणजेच फायटर क्रिकेट क्लब कडून. या 8 टीमला टी शर्ट देण्यात येणार आहेत आणि व्हाईट ट्रॅकवर, सफेद ट्रॅकवर तुम्हाला येणं गरजेचं आहे, कंपल्सरी असेल. आणि ठीक 7 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 7:15ला टॉस केला जाईल आणि 7:30ला मॅच ऑन होणार, हे लक्षात घ्या. 24 बॉल 25 ची गरज आहे आणि फिल्डिंग करताना डीएनसीसी पाहायला मिळते. आज बॅटिंग तेवढी खास झाली नाही डीएनसीसी टीमची. कुठे ना कुठे आपण बघू शकतात मागच्या मॅचला देखील 28 बनवल्या होत्या परंतु 29 धावा डिफेन्स केल्या. आताच्या मॅचला 24 बनवल्यात, 25 डिफेन्स होतील का? परंतु मागच्या मॅच मध्ये 41 देखील बनवल्या होत्या बॅटिंग टीमने म्हणजेच बादशाह 11 बोईसर पॅकर्सने. आणि इथे मात्र आता 25 बनवायचे आहेत. 25 बनवा आणि सेमीफायनलचं तिकीट मिळवा, क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवा, माफ करा. ओपनिंग बॅट्समन राजू आणि त्याच्या जोडीला फैजान, मग अजान मागच्या मॅचला हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर.
पहिलाच बॉल घेऊन तयार. शॉर्ट बॉल आणि हलक्या हाताने खेळतोय यावेळेस सिंगल. एक धाब्याने मात्र सुरुवात केलेली आहे. छोटं टोटल आहे आणि मागच्या वेळेस मात्र 29 डिफेन्स केला, यावेळेस 25 डिफेन्स होतील का? पहिल्या बॉलवर सिंगल, स्ट्राईकला अजान आपल्याला पाहायला मिळते, मागच्या मॅचचा हिरो. शॉर्ट बॉलला कट केलेला आहे, काय क्षेत्ररक्षण, ओहो चार. अच्छा प्रयास था, अच्छा रोका था, लेकिन गेंद उसके बाद गिरने के बाद गेंद निकल गई बाउंड्री लाइन के पार. दूसरे गेंद पर आता हुआ ये चार. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू झाले 2, धावा झाल्यात 5. अगदी दुसऱ्याच बॉलवर चौकार. दोन बॉल 5 धावा. चला फॉर स्पीडअप ठेवा डीएस टीम. 2 चेंडू आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात, जिथे आपण बघू शकतात मागचा बॉल प्रयत्न खूप चांगला केला होता, परंतु प्रयत्नाला यश आला नाही आणि 4 धावा मिळत आहेत. दुसऱ्या बॉलवर अजानच्या बॅट मधून आलेला चौकार. तिसरा बॉल तयार. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा अजानच्या बॅट मधून येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ही क्लास आहे, मनगडाचा पॉवर आहे, टायमिंग आहे, टेक्निक आहे. खरा बॉल आणि 4 धावा. 9 धावा धावफलकावर, 25चं आव्हान आणि 9 झालेल्या 16 धावेची गरज आहे. छत्र डीजे मास्टर घेऊन कमांड डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 9 स्कोर कार्डवर यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल, वाईट बॉल. 3 बॉल 10 झालेले आहेत. 15 धावा पाहिजे जिंकण्यासाठी 21 बॉल मध्ये. अगदी आपण बघू शकतात सुपर खेळत असताना पुन्हा एकदा पॉईंटच्या मध्ये चांगला फटका आहे. ओहो, इकडे मात्र चेंडू हातामध्ये आला नाही. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11. गुड बॅटिंग मात्र आपण बघू शकतात अजानकडून आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईकला राजू फ्री करून टाकला, अगदी मॅचला सोपं करून टाकलंय. समीकरण अगदी बदलून टाकलंय पूर्णपणे. मात्र यावेळेस मजबूत पकड या मॅचवर बादशाह 11 बोईसर पॅकर्स टीमची. हलक्या हाताने सॉफ्टवेअरने मात्र सिंगल पाहायला मिळते. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 13 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल. 19 बॉल 13ची गरज. शेवटचा बॉल. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मात्र पाहायला मिळते सुमित तिथे क्षेत्ररक्षक होता. 1 ओव्हर 14 धावा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये, सॉरी 1 ओव्हर मध्ये 13 झालेले आहेत आणि 18 बॉल आणि 12 धावेची गरज आहे. मॉन्टीचे मास्टर बजाव. धावे मॅच कडे जिकडे आपण बघू शकतात अगदी रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु सध्या तरी परिस्थिती थोडी खराब आहे टीमची टीमची. चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बादशाह 11 डॉट बॉल आलाय. 17 मध्ये 12ची गरज. सतरा बॉल आणि 12 धावा. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळलाय. सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा. 11ची गरज आहे 16 बॉल मध्ये. स्ट्राईकला राजू आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने रनआउटची संधी एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 15-10 पाहिजेत. 15 बॉल 10ची गरज. 3 बॉल 3 मध्ये 2 आले आहेत. तर 15 धावा धावफलकावर आहेत. त्या धावा आपल्याला पाहायला भेटत. अगदी मित्र छोटं टार्गेट आणि कम्फर्टेबल मात्र आपण बघू शकता टीम आहे बॅटिंग टीम. सॉफ्टवेअरने सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एकदा मैंने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतो 16 धावा. 14 बॉल 9ची गरज. 16 स्कोर कार्डवर 14 मध्ये 9 धावेची गरज आहे. राजू स्ट्राईकवर. फिल्टर्स बॉलला स्विंग केलाय. चेंडू मात्र चांगला स्टॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावा आपण बघू शकतात. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर 4 सिंगल आले. 17 स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल अमन आपल्याला पाहायला मिळते. दुसरी ओव्हर आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 झालेले आहेत. आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 7 धावेची गरज. थँक्यू मास्टर. 12 बॉल मध्ये 7 ची गरज. क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर प्रियम. प्रियम तयार. गुड बॉल गुड बॉल. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय डीएनसीसी टीम कडून. क्योंकि इस मैच में कुछ बचा इतना है नहीं डीएनसीसी के लिए कमाने के लिए, तो नए गेंदबाज को यहाँ पे इंट्रोड्यूस किया है, मौका दिया है. पहली गेंद तेजी से डाली. क्या गेंद थी. टप्पा गिरने के बाद तेजी से गई कीपर के दस्तानों में. 11 में चाहिए 7. फिर से एक बार खेला है और यहाँ पे विकेट का मौका है और यहाँ पे विकेट मिल जाएगा. तो बैक टू बैक डॉट बॉल आते हुए इस वक्त गेंदे बची है. 10 रन बचे 7. मास्टर. थँक्यू मास्टर. अचानक इस वक्त आउट होते हुए नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. जमूल. जमूल आला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 2 सलग डॉट बॉल आले. शॉर्ट बॉलला हलक्या हाताने खेळण्यास सिंगल पाहायला मिळते. एकदा स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 19 धावा. 9 बॉल मध्ये 6 धावेची गरज आहे. 19 स्कोर कार्डवर आहेत. प्रियम आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. आणि इकडे मात्र एज कॅच आउट. क्या बात है प्रियम. कौतुक करेल तेवढं कमी. कमबैक करते हुए अपने टीम को, इसीलिए तो लिया है उनको टीम में. कम रन थे, गेंदबाज की जरूरत थी और नए गेंदबाज को इंट्रोड्यूस किया डीएनसीसी टीम ने
और क्या गेंदबाजी होती हुई, 8 गेंदों में चाहिए 6। धन्यवाद डीजे मास्टर। चलिए टीम मीटिंग छोटी कीजिए डीएनसीसी, और 8 गेंदों में चाहिए 6 रन जीतने के लिए। कहीं भी जा सकती है मैच, कुछ कह नहीं सकते क्रिकेट के खेल को, कब कहाँ घूमेगी। 12 में 7 चाहिए थे, 4 में सिर्फ 1 रन खर्च किए। अभी भी 8 में 6 की जरूरत नहीं। बल्लेबाज जावेद मैदान में आते हुए, 5वीं गेंद लेकर तैयार गेंदबाज। हल्के हाथों से खेला, रन आउट का मौका है और यहाँ पे मिल जाएगा रन आउट। विकेट, 7 में 6, खेल बदलता हुआ इस वक्त मैदान के बीच में अलग खेल होता हुआ। 7 में 6 की जरूरत है एसडीजे मास्टर। थैंक यू डीजे मास्टर। चलिए बैट्समैन भेजिए ना, कोई सर पे बैट्समैन भेजिए आप। च्या रात्रीमध्ये आपण बघू शकता ते अगदी खेळ जिथे रंगला जातोय। पहिली टीम पाहायला मिळाली साई दत्त धनसार, दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळाली सद्दाम नो स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला मात्र राजू असेल। 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 6 धाब्याची गरज आहे। लास्ट बॉल, काय गोलंदाजी केली, 5 मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे। आणि विकेट, बिग विकेट, शॉर्ट बॉलवर खेल को बदलने वाला ओवर। आंखों को विश्वास नहीं होगा इस तरह का ये ओवर। गेंदबाज प्रियम प्रीमियम गेंदबाजी मैदान के बीच। 12 में 7 की जरूरत थी, इस ओवर में सिर्फ 1 रन और 4 विकेट। 6 में 6 चाहिए। विकेट अगर देखा जाए तो बल्लेबाजी टीम की विकेट है, डीएनसीसी के 6 विकेट है और बादशाह 11 टीम के 4। अब 6 में चाहिए 6। खेल बदलता हुआ। पहले मैच में 29 डिफेंस के, इस मैच में 12 बॉल 7 की जरूरत और उसमें सिंगल रन आई और 4 विकेट आए। अब देखा जाए तो 6 में 6 की जरूरत। सद्दाम और सद्दाम के साथ बल्लेबाज पुणे। चलिए मैच को ऑन कीजिए डीएनसीसी। अब खेल बदलता हुआ। 4 विकेट है सामने वाली टीम के, आपके 6 विकेट है और 6 में 6 चाहिए। गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर चंदन गेंदबाजी मार्ग पर तैयार। 6 गेंदों में 6 की जरूरत। अब देखना होगा जहां पे सद्दाम स्ट्राइक पर है और अनिल नो स्ट्राइक पर है। उन्हें स्ट्राइक सद्दाम। 6 में 6 की जरूरत। पहली गेंद तैयार। गेंदबाज चंदन टॉस करके डाला है, खींच लिया इस वक्त बल्लेबाज को। विकेट आता हुआ। पिछली 7 गेंदों में खेल कुछ बदल सा गया है। 5 विकेट आई है और 1 रन आया है, इसीलिए कहते क्रिकेट का खेल
अभी भी इजी नहीं लेना है। नो स्ट्राइक का बल्लेबाज वहां ना जाए, नो स्ट्राइक का बल्लेबाज वहां ना जाए, पेनल्टी लगेगी आपकी टीम को, ये ध्यान में रखिए। नो स्ट्राइक का बल्लेबाज, आप अपने स्ट्राइक पर रहिए। 5 में 6 की जरूरत। अब तक सब कुछ अच्छा चल रहा था, लेकिन अब देखा जाए तो खेल बदल चुका है। बोईसर पैकर्स, आंखों को विश्वास नहीं होगा, दर्शक जो जमाए उन्होंने ऑलरेडी डिक्लेयर कर दिया था कि यहाँ से बोईसर पैकर विन होगी, लेकिन नहीं। डीएनसीसी बोल रही है कि हम अभी भी मैदान में, लेकिन ये क्या है, ये आता हुआ 4 लाजवाब स्ट्रोक, इस बल्लेबाज ने कर दिए कमाल। मिस्टर रेहान, गेंदबाजी का हो या बल्लेबाजी का हो, रेहान आज का हीरो यहाँ पे नजर आता हुआ। कोई आवाज आएगा नहीं, बल्लेबाजी टीम, अंपायर ध्यान दीजिए ना। फर्स्ट की तरफ से 200 रुपए मिलेंगे। अब 4 में चाहिए 2 रन, अगर एक बनाते विकेट ना गवा के तो मैच विन हो जाएगी। लगभग देखा जाए तो अभी और नजदीक आई है बोईसर पैकर सुपर 8 में जाने से। स्वीप का स्ट्रोक ये याद रहेगा, रेहान का ये स्ट्रोक था। 4 बॉल मध्ये 2 बनवायचे आहेत, एक बनवली विकेट न गमावता तर बॅटिंग टीम विन होणार। 5 विकेट आतापर्यंत गेल्यात बॅटिंग टीमचे, 6 विकेट टीएनसीसी टीमचे। बॉल आहेत आता मात्र 4, 2 बनवायचे आहेत चंदनच्या बॉलवर। सुपर प्रहार, ओ पुन्हा एकदा विकेट, विकेट लेवल आलेले आहेत। शॉर्ट बॉलवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, 3-2। हर बॉल के बाद, प्रत्येक बॉल नंतर खेळ बदलला जातोय, क्रिकेटचा खेळ आहे। आता थोड्या वेळाकरता मात्र जर बघायला गेलं तर हा क्रिकेटचा खेळ राहिलेला नाही आहे, थोडा इमोशनल झालेला आहे। इथून मात्र आपण बघू शकता दोन्ही टीमचे प्रेक्षक वर्ग आता विचार करतात पुढच्या बॉलवर काय असणार। 3 बॉल 2 ची गरज, विकेट सेम झालेले आहेत, म्हणजे बॅटिंग टीमला 2 धावा पूर्ण कराव्या लागतील। आणि सेकंड लास्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय, हसन। देखिए बाउंड्री मारकर काम हो गया था, फिर से बड़े हिट की जरूरत नहीं थी। जहां पे सिर्फ डिक्लेयर डालना था, शॉर्ट बॉल थी, खाली डिक्लेयर डाल के अपनी टीम को यहाँ पे विन करना था। लेकिन क्या मैच है, पैसा वसूल मैच, तालियां जोरदार बजे दर्शकों। पैसा वसूल मैच होत असताना 3-2 डॉट येईल का, डीएनसीसी पूर्ण प्रयत्न करते, आशिष प्लॅनिंग रचतोय। त्यानंतर आपण बघू शकतात गोलू प्लॅनिंग रचतोय, अमन प्लॅनिंग रचतोय, कुठे ठेवणार क्षेत्ररक्षक, कुठे उभा करणार। 3 कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकता ही स्पर्धा कैद होत आहे। आणि आता मात्र 3 मध्ये 2 ची गरज, तयार आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर। चंदन तयार, गोलंदाजी मार्कवर, 3-2। आणि एक आलेली आहे, आपलं काम केलं फलंदाजाने, आलिम यांनी काम केलेलं आहे। 2-1 ची गरज। भले बॅटिंग टीमला इकडे देखील लक्ष द्यायचं, रन तर काढायचे आहे, परंतु विकेट देखील घालवायचं नाहीये, हे देखील लक्षात ठेवायचं। म्हणजे जिकडे कंप्लीट रन असेल तिथे रन घेईल तर ठीक आहे। 2 मध्ये 1 ची गरज आणि स्ट्राईकला हुनेन, हिरो बनण्याची संधी हुनेनला। आणि चंदन तय्यार, पूर्ण फिल्डिंग पॅक।
दोन मध्ये एकची गरज मात्र यावेळेस आपण बघू शकता तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पायाला चेंडू लागलाय परंतु एक धाव पूर्ण केला आणि मॅच विन होताना बोईसर पॅकर कॉंग्रॅच्युलेशन सुपर 8 मध्ये केलाय प्रवेश. बोईसर पॅकरने थरारक विजय मिळालाय बोईसर पॅकरला. पैसा वसूल मॅच मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. अप्रतिम पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच नो डाउट रेहान. या पण रेहान मैन ऑफ द मैच जिनको दिया जाएगा 2 ओवर की 2 रनों की ओवर डाली और उसके बाद मौके पे बाउंड्री लगाई अपनी टीम के लिए. आमचे भरत दोडी साहेब इकडे आहेत. भरत दोडी साहेबांना विनंती करेल या आपण आपले शुभ असते रेहानला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. सुनील चव्हाण यांना मी विनंती करेन. सुनील चव्हाण